विविध मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलनचे मुंडन आंदोलन करीत आंदोलन संपन्न। आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद व मनपा शाळा राज्य सरकारने खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, जिल्हा व शहरातील खाजगी शिकवणी बंद करण्यात याव्यात, ईव्हीएम मशीन आटून बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेण्यात याव्यात, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करणे बंद करावे, अशा विविध 11 मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पाठविण्यात आले। यावेळी फुले शाहू आंबेडकर जिंदाबादच्या जोरदार घोषणा करण्यात आल्या। यावेळी प्राध्यापक रामचंद्र जी भराडे, शेषराव रोडे सर, कैलास सूर्यवंशी, धोंडोपंत बनसोडे, दयानंद गायकवाड, पी.जी. केदारे, तुळशीराम कांबळे, श्रीकांत वाघमारे, संभाजी गजबारे, सदानंद एरनकर, रामदास जळपते, भालेराव टेलर्स, अनिल काळे, राजू झुंजारे, माधव भालेराव, शिवाजी सुतार, मंगेश राऊत, एरनकर, कुडकेकर मारुती, माणिक कांबळे, गंगाधर गायकवाड, अविनाश गायकवाड, साहेबराव गवारकर, संजय खांजोळे यांची उपस्थिती होती। पहा ही रिपोर्ट। मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन। आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने देशामध्ये ज्या काही निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत त्या ईव्हीएमद्वारे न होता बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। देशातल्या मंदिराकडे असणारी करोडो रुपयाची संपत्ती तिचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे। ज्या ज्या गोष्टीचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं परत राष्ट्रीयकरण करण्यात यावं। कंत्राटीकरणात जे काही नोकऱ्या झालेल्या आहेत त्याचं परत राष्ट्रीयकरण करण्यात यावं। शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं। देशातल्या SC, ST, OBC मायनॉरिटीच्या तरुणांना 25 लाख रुपयाचं विनातारण विनाअट तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावं। अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचे अबकड अशा प्रकारचे वर्गीकरण करण्यात यावं। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विशेष करून मागासवर्गीय वस्तीमध्ये असलेले देशी दारूचे दुकानं, मग ते शहरातली वस्ती असेल, खेड्यातली वस्ती असेल, तिथल्या देशी आणि विदेशी दारूचे दुकानं रद्द करण्यात यावेत। अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन केलेलं आहे। मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या जातीयवादी, पक्षपाती, धर्मद्रोही, मानवताद्रोही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आलेलं आहे। देशामधल्या तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, मग तो कामगार असेल, दलित असेल, आदिवासी असेल, भटका असेल, OBC असेल, मायनॉरिटी असेल। देशावर राज्य करणाऱ्या सरकारचं या ठिकाणी डोकं ठिकाणावर आणण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येणार आहे। तुम्ही संविधानासोबत बेईमानी करू नका। तुम्हाला या देशातले सामान्य माणसं, लोकशाहीवादी माणसं, लोकशाहीवर प्रेम करणारे माणसं, संविधानाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या प्रवाहाच्या माध्यमातून जे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत ते सगळे माणसं तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तयारी करत आहेत। याचा सूचक इशारा देण्यासाठी आज आम्ही हे मुंडन आंदोलन केलेलं आहे।